बातमी रायगडमधून। रायगड जिल्ह्यात पावसाने समाधानकारक अशी हजेरी लावली आहे। संपूर्ण जिल्ह्यातील शेतशिवार आता हिरवाईने नटलाय। पावसामुळे नद्या, नाले आणि ओढे वाहू लागले। तर शेतकऱ्यांमध्ये मात्र नव चैतन्य यामुळे निर्माण झाले। अनेक भागात भात लावणीच्या कामांना वेग आलाय। हे दृश्य आपण पाहतोय। अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये भात लावणीच्या कामांना वेग आलाय। तर शेतकरी आता उत्साहाने शेतीच्या कामात व्यस्त झालेत। रायगडमधील शेतशिवारातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रायगडमधलं शेतशिवार आहे ते आता हिरवगार झालंय। भाताची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, कारण अर्थातच भाताच्या लावणीला सुरुवात झाली। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, भाताचं कोठार अशी ओळख रायगड जिल्ह्याची आहे। वर्षभर शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहतो, कारण या पावसाच्या पाण्यावरती भाताची शेती अवलंबून असते। यंदा मान्सून रायगडमध्ये उशिरा दाखल झाला, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या। मात्र काही शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन सुरुवातीला पावसाचा अंदाज घेत पेरण्या केल्या होत्या। अर्थात जुलैमध्ये मान्सून दाखल झाला, म्हणजे जी लावणी जुलैमध्ये होणे अपेक्षित होती ती लावणी यंदा ऑगस्टमध्ये जाते की काय अशी भीती निर्माण झाली होती। मात्र जुलैमध्ये आलेल्या पावसाने देखील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतोय। शेतशिवारामध्ये आवश्यक असणारा पाऊस आणि त्यामुळे रोपं वाढली गेली आणि अर्थातच लावणीसाठी जी रोपं योग्यतेची आहेत ती तयार झाली। अर्थातच या शेतीवरती इथला शेतकरी अवलंबून आहे। ही लावणीची दृश्य जी आहेत याच्यावरून आता शेतकरी किती आनंदित असल्याचं देखील पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहिलं तर मान्सून उशिरा दाखल होत असल्यामुळे रायगडमधला शेतकरी जो चिंतेत होता तो आता लावणी योग्य रोपं झाल्यामुळे चेहऱ्यावरती समाधान पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। यंदाचा पाऊस हा उशिरा चालू झाला। जून महिन्यामध्ये पूर्णपणे पाऊस पडला नाही, पण जुलै महिने पाऊस असा पडला आहे की पूर पण व्यवस्थित येऊन गेला आहे आणि शेतीसाठी जो पुरेसा पाऊस आहे असा उत्तम प्रकारे पडत आहे आता। आणि आता चिखल पण व्यवस्थित होत आहे। तरी हा जो आपला पीक जो आम्ही पेरणी केलं आहे तो जर जगवायचा असेल तर आपला पाऊस हा सातत्याने कंटिन्यू पडत राहिला पाहिजे। पावसाने आता मध्यंतरी भरपूर पाऊस लागून गेला, उतो पण आले आणि आता झाला थोडासा पाणी कमी आला। आता लावणीचा आगम चालू झालेला आहे आणि आता शेती लावायच्या हगमात अगदी आलेली आहे। ते आता शेती लोक लावायला सुरुवात केलेली आहे। आम्ही आज सुरुवात केली आहे आणि एक पट्टी लावली आहे, दुसरी लावायला सुरुवात केली आहे आणि आता ईश्वराच्या कृपेने ह्याच्या पुढे चांगला पाऊस लागू द्या आणि सर्व लोकांची रोपं कमी आलेले ते चांगली वाढावी, हे हेतू आमचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।